या चॅप्टर नंतर आपण चॅप्टर नंबर 10 स्टार्ट करतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. जो तुमचा आधीचा सिलेबस होता तेव्हा याचं नाव होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन, HDA आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणायचो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन. पण आता तुम्हाला अल्किन्स पण शिकायचे आहेत, अल्काइन्स पण शिकायचे आहेत. सो याला फक्त काय म्हणतात, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन. बघा, हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री कन्सिस्ट ऑफ कंपाउंड्स कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन. ज्या कंपाउंड्स मध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे अशा कंपाउंड्सना काय म्हणायचं, हायड्रोकार्बन्स. आणि हायड्रोकार्बनचीच केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे, तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो ऑर्गॅनिकचा आपण पहिला चॅप्टर बघतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये चॅप्टर स्टार्ट होतानाच आपल्याला क्वेश्चन दिलाय, आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप्स. इथे काही 5 कंपाउंड्स आहेत आणि याचा आपल्याला फंक्शनल ग्रुप सांगायचा आहे. बघा, फर्स्ट कंपाउंड तुम्ही बघितला तर कोण आहे, हा क्लोरोबेन्झीन आहे. सो फंक्शनल ग्रुप कोण आहे तुमचा, क्लोरीन ॲटम. क्लोरीन ॲटम हा फंक्शनल ग्रुप आहे. क्लोरो, नाव कसं याचं, क्लोरोबेन्झीन. सेकंड कंपाउंड बघा, याच्यामध्ये पण कोण आहे, कार्बन आहे आणि कार्बन सोडून कोण आहे, Cl आणि F, क्लोरीन आणि फ्लोरीन. म्हणजे इथे फंक्शनल ग्रुप कोण आहे तुमचा, क्लोरीन ॲटम आणि फ्लोरीन ॲटम. थर्ड बघा, याच्यात पण काय लागले, 6 क्लोरीन ॲटम्स लागले. सो इथे पण फंक्शनल ग्रुप कोण आहे, क्लोरीन आहे. फोर्थ बघा, फंक्शनल ग्रुप कोण आहे, क्लोरीन, Cl. पाचवा बघा, फंक्शनल ग्रुप कोण आहे, क्लोरीन आहे. 6 क्लोरीन ॲटम लागले. सो तुमच्या या पाचही कंपाउंड मध्ये जो तुमचा फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आहे, फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आहे, हॅलोजन. म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या सगळ्यांना काय म्हणतो आपण, हॅलोजन. सो फंक्शनल ग्रुप कोण झाला आता तुमचा, हॅलोजन. बघा, आपला पॉइंट आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हायड्रोकार्बन म्हणजे कोण, असे कंपाउंड्स की ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन सोडून दुसरा कुठलाही ॲटम नसणार आहे, अशा कंपाउंड्सला म्हणायचं हायड्रोकार्बन. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर तुमचा जो हायड्रोकार्बन आहे, आर म्हणजे लॉंग चेन असते, कार्बन हायड्रोजनची लॉंग चेन. सो RH याला मी काय म्हणते, हायड्रोकार्बन म्हणते. हायड्रोकार्बनचा एखादा हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून जर तुम्ही कुठलाही हॅलोजन आणला, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे सगळे काय आहेत, तुमचे हॅलोजन्स आहेत. सो हायड्रोजन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन when replaced by any हॅलोजन, कुठल्याही हॅलोजननी जेव्हा रिप्लेस कराल तो जो नवीन कंपाऊंड बनतो तो कोण असतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, बनलाय कोणापासून, हायड्रोकार्बन पासून. सो हायड्रोकार्बनचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. बघा, याचे मी एक्झाम्पल्स देऊन सांगते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुमचा जो मी इथे काय लिहिलं बघा, ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असेल, म्हणजे मी काय घेईन, मिथेन. सगळ्यात सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन कोण आहे तुमचा, मिथेन. मिथेनचा एक हायड्रोजन रिप्लेस करा, CH4 होता, CH3 झाला. एक हायड्रोजन रिप्लेस कोणी करा, कुठल्याही हॅलोजन ॲटमनी. मी X म्हणते, X म्हणजे हॅलोजन ॲटम, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काही असेल तो. एखादा हायड्रोजन कशाने रिप्लेस केला, लगेच एका हॅलोजनने रिप्लेस केला. सो हा नवीन बनणारा कंपाऊंड काय असतो तुमचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण आहे तुमचा हायड्रोकार्बन, आता मिथेन. सो मिथिल हॅलाइड किंवा दिस इज हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. लक्षात आलं, पॅरेंट हायड्रोकार्बनचा एखादा हायड्रोजन रिप्लेस करायचा कशाने, हॅलोजन ॲटमनी, तेव्हा तो म्हणतो तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन. मग मी कशानेही चेंज करेन. मी बघा, दुसरं एक्झाम्पल घेते मी. हा कोण आहे तुमचा, CH3 म्हणजे 2 कार्बन, इथेन. सिंगल बॉन्ड म्हणजे इथेन. आणि याचा मी काय केलं, रिॲक्शन केली. बघा, CH3 होता, CH2 केला आणि एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केला, X म्हणजे हॅलोजननी. तर हा काय झाला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ इथेन. लक्षात आलं काय आहे पॉइंट आपला. चला, आता ह्या हायड्रोकार्बन्सना किंवा ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजना आपण क्लासिफाय करायचं. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. बघा, पहिला पार्ट काय घेतला आपण, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. तुमचा जो रिएक्टंट साइड आहे, जी हायड्रोकार्बन आहे त्याचं स्केलेटन कसं आहे
आहे याच्यावरती आपण डिफाइन करतो, आणि दुसरं काय आहे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, किती हॅलोजन ॲटम रिप्लेस केलेत. इथं काय केलं आपण एक हायड्रोजन एका हॅलोजनने रिप्लेस केला. बघा CH3 होता, एक हायड्रोजन काढला त्याच्या जागी कोण आणलं एक हॅलोजन. सो एकच हायड्रोजन गेला एकच हॅलोजन आला. किंवा असंही होऊ शकतो दोन हायड्रोजन गेले दोन हॅलोजन आले. सो ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम किती हॅलोजन तुम्ही ऍड करताय याच्यावरती एक क्लासिफिकेशन असणार आहे. त्यातला पहिला पॉइंट बघूया आपण हायड्रोकार्बनच्या स्केलेटन वरती. मी इकडचा पोर्शन रफ करून घेते. सो बघा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्सची डेफिनेशन अशी लिहू शकतो. when one or more एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन atoms of parent hydrocarbon are replaced by, कशाने रिप्लेस करतो बाय करस्पॉन्डिंग नंबर. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, जेवढे हायड्रोजन तुम्ही बाहेर काढणार तेवढेच हॅलोजन तुम्हाला ऍड करायचे आहेत. बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. जेव्हा हे सगळं केल्यानंतर द कंपाऊंड जो तुम्हाला भेटणार आहे तो कोण असणार तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. द न्यू कंपाऊंड फॉर्म is halogen derivative of हायड्रोकार्बन. डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट करा. काय आहे, when one or more hydrogen atom of parent hydrocarbon are replaced by halogen atom, corresponding number of halogen atom, then the new compound formed is none other than halogen derivative of हायड्रोकार्बन. जो काही तुमचा हायड्रोकार्बन असेल, मी काय घेते बघा इथे एक्झाम्पल, न्यू एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2 CH3 कोण आहे हा, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन आहे. प्रोपेनची मी रिएक्शन केली विथ हॅलोजन, काय भेटणार तुम्हाला CH3 CH2. इथे CH3 होता, मी CH2 लिहिते, एक हायड्रोजन काय झाला रिप्लेस झाला आणि कोण आला तुमचा हॅलोजन किंवा क्लोरीन. हॅलोजन साठी काय लिहिणार तुम्ही X. मी काय करते प्लस X आणि मायनस H. मायनस H म्हणजे काय, हायड्रोजन रिप्लेस झाला प्लस X नी. सो हा जो तुमचा नवीन कंपाऊंड आहे हा कोण आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोपेन. लक्षात आलं. आपण क्लासिफिकेशन बघत होतो, त्यातलं चाललेलं फर्स्ट पार्ट हायड्रोकार्बन ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटनचा पार्ट. बघा तुमचा जो स्केलेटन आहे पहिला हायड्रोकार्बन कोण घेतलाय मी मिथेन. मी लिहिलंय सुद्धा इथे बघा. मिथेन म्हणजे कोण आहे हा तुमचा अल्केन आहे, किंवा इथं काढलेला प्रोपेन सुद्धा काय आहे अल्केन आहे. सो कुठल्याही अल्केन मधून एखादा हायड्रोजन रिप्लेस करायचा कशाने हॅलोजननी. सो आता हा जो बनेल तो कोण बनेल तुमचा हॅलो अल्केन. काय बनेल हॅलो अल्केन, कारण पेरेंट कोण होता तुमचा अल्केन होता. अल्केन मध्ये काय केलं तुम्ही प्लस हॅलोजन आणि मायनस हायड्रोजन, बरोबर आहे. एक H काढला एक X आणला, जो बनेल तो हॅलो म्हणजे हॅलोजनचा आणि X म्हणजे X आला म्हणून हॅलो आणि पेरेंट कोण आहे अल्केन. सो हॅलो अल्केन. बघा सेकंड कंडिशन मी काय घेते, हा कंपाऊंड तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना CH2 डबल बॉन्ड CH2 दोन कार्बन आहेत, प्रो काय येणार इथ आणि डबल बॉन्ड आहे म्हणून इन इथिल. चला काय करूया रिएक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हॅलोजन किंवा मायनस ऑफ हायड्रोजन X2 म्हणा. ठीक आहे. बघा काय झालं CH2 आहे तसा डबल बॉन्ड CH2 होता, पण एक काढल्यामुळे एकच राहिला आणि कोण रिप्लेस झालं त्याच्या जागी X. कोण रिप्लेस झालं, दोन होते एकच राहिला आणि एक हॅलोजन रिप्लेस झाला. हा कोण आहे बघा आता हॅलोजन आला म्हणून हॅलो आणि डबल बॉन्ड असल्यामुळे नाव काय होतं इथिल. सो हा झाला हॅलो इथिल.
पण ह्याचा जो पेरेंट आहे तो अल्केन नसून आता कोण आहे हा अल्कीन. अल्कीन आहे ना, इथिन हा अल्कीन आहे. सो हा झाला हॅलो अल्कीन किंवा हॅलो इथिन. आपला दुसरा पोर्शन आहे. बघा पेरेंट जर अल्केन असेल तर बनणारा जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तो कोण असणार हॅलो अल्केन. पेरेंट जर अल्कीन असेल तर बनणारा डेरिव्हेटिव्ह कोण आहे हॅलो अल्कीन. तसंच सिमिलर वे मध्ये जर तुमचा हॅलो अरीन बनवायचा आहे म्हणजे तुमचा पेरेंट कोण असेल एरोमॅटिक रिंग असेल. ही कोण आहे बेन्झीन. बेन्झीन ही एरोमॅटिक रिंग आहे. बघा बेन्झीनचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसा असतो. 6 मेंबर विथ कॉन्जुगेट डबल बॉन्ड्स आणि प्रत्येक कार्बन वरती कोण असतं एक एक हायड्रोजन ॲटम असतो. आता ह्यातला एखादा हायड्रोजन काय केला रिप्लेस केला मी. समजा हा मी काय केलाय रिप्लेस केलाय क्लोरीन ॲटमनी. सो हा एरोमॅटिक होता म्हणजे अरीन होता. रिप्लेस झाला काय झाला आता हॅलो अरीन. नाव काय आहे हॅलो अरीन. बघा दुसरं काय हॅलो अल्काइन. अल्केन बघितलं अल्कीन बघितलं. आता काय बघा अल्काइन. अल्काइन म्हणजे काय कंपाऊंड्स कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड. CH ट्रिपल बॉन्ड CH. बरोबर आहे. हा कोण आहे तुमचा इथाइन. दोन डबल बॉन्ड आहेत सॉरी दोन कार्बन आहेत म्हणून रूट वर्ड काय आला इथ आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे YNE इथाइन. आता इथाइनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक हायड्रोजन घ्या यातला रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस केला क्लोरीननी. बघा CH आहे तसा CH. ट्रिपल बॉन्ड आहे तसा ट्रिपल बॉन्ड. या C वरती एक H होता तो H नी रिप्लेस केला कशानी क्लोरीननी. सो हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कोण आहे आता हॅलो बट अल्काइन. ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे काय आला अल्काइन. सो पेरेंट तुमचा कोण आहे त्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह किती टाइपचे झाले 4. जर अल्केन असेल तुमचा पेरेंट तर हॅलो अल्केन. अल्कीन असेल तर हॅलो अल्कीन. बेन्झीन रिंग असेल तर हॅलो अरीन आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर हॅलो अराइन हॅलो अल्काइन. लक्षात आलं ओके. चला आता नेक्स्ट पार्ट बघूया. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम आपण नंबर बदलला कधी एक रिप्लेस केला कधी दोन रिप्लेस केले कधी तीन रिप्लेस केले. याच्यावरती पण आपण काय करू शकतो वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह सांगू शकतो. ते एकदा बघूया कसे सांगता येतात आपल्याला ते. बघा ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. त्यातला पहिला पार्ट आहे मोनो हॅलोजन. मोनो म्हणजे एक हॅलोजन. नंबर ऑफ काय म्हणतो आपण हॅलोजन म्हणजे एकच हॅलोजन रिप्लेस करायचा. फॉर एक्झाम्पल मिथेन मॉलिक्यूल आहे म्हणजे तुमचा कोण आहे अल्केन आहे हा मिथेन. काय केलं मी रिएक्शन केली विथ हॅलोजन X2 ची ऍडिशन. यातनं काय होतं मायनस एक हायड्रोजन ॲटम मायनस करायचा असतो. काय होणार CH3 आणि कोण येते याच्या जागी एकच हॅलोजन आलं. बरोबर आहे. एक हायड्रोजन काढला आणि करस्पॉन्डिंग एक हॅलोजन काय झाला रिप्लेस. सो हा कोण झाला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाव काय झालं याचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मी ते X2 का लिहिते बघा. हा जो तुमचा निघालेला X हायड्रोजन ॲटम आहे तो यातल्या एका X सोबत बॉन्ड बनून काय बनतो HX. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलं तुम्हाला मिथेन किंवा दुसरं एक्झाम्पल घ्या CH3 कोण आहे हा तुमचा इथेन. बरोबर आहे इथेन आहे हा. याच्यामध्ये काय ऍड करा X2 म्हणजे काय हॅलोजन ॲटम. Cl2 क्लोरीन फ्लोरीन ब्रोमीन काही घ्या तुम्ही. परत यातून काय करतोय आपण मायनस ऑफ हायड्रोजन. चला काय होईल CH3 CH2 राहणार फक्त. बरोबर आहे. आणि एक काय होईल मी बाहेर काढलाय सो प्लस मी तिकडे लिहिते. इथे कोण रिप्लेस झालं हायड्रोजनला क्लोरीननी रिप्लेस केलं. यातला अजून एक क्लोरीन आहे तो कुठे बॉन्ड करेल इकडे. लक्षात आली रिएक्शन कशी होते CH3 CH2 Cl हा कोण झाला तुमचा क्लोरो इथेन. हा कोण आहे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. बघा ओके. हा झाला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय वन हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन ॲटम. जेव्हा एकाच हॅलोजनने रिप्लेस होईल तेव्हा म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता आपण बघूया डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोन हायड्रोजन निघणार आणि त्या जागी दोन हॅलोजन ऍड होणार. लेट्स सी एक्झाम्पल्स. इथं रफ करते मी डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बघा एक्झाम्पल घ्या CH3 कोण आहे तुमचा परत मी तोच घेतलाय इथेन. बरोबर रिप्लेस करूया. रिएक्शन झाली
काय होईल आता CH2 CH2 मी 2 हायड्रोजन काढलेत बघा, यातला पण एक हायड्रोजन काढला, यातला पण एक हायड्रोजन काढला आणि खाली कोण दिलं, यातला हॅलोजन, याला पण हॅलोजन. आता बघा इथं काय झालं, 2 हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय 2 हॅलोजन ॲटम्स. असंच झालंय, 2 हायड्रोजन ॲटम, यातला एक गेलाय, यातला पण एक गेलाय आणि रिप्लेस कशाने झालं, 2 हॅलोजन ॲटमनी. सो हा काय झाला, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. डाय म्हणजे 2 हॅलोजन, सो डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. सी बघा, ट्राय हॅलोजन, किंवा यातच मी आणखी एक एक्झाम्पल देते बघा तुम्हाला. अरिनचं घेऊ, एक बेन्झीन रिंग आहे, बरोबर आहे. काय करेल, रिॲक्शन झाली, इथे हायड्रोजन असतील, इथे 6 हायड्रोजन असतात ना प्रत्येक कार्बन वरती एक एक, पण आपण दाखवत नाहीये दरवेळी, पण त्यांचा प्रेझेन्स आहे इथे. मी काय करते, रिप्लेस केले बघा, 2 हायड्रोजन रिप्लेस झाले 2 हॅलोजन ॲटमनी. सो हा पण काय आहे तुमचा डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. थर्ड पार्ट बघा आता याचाच, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. रफ करू हा वर्ड, म्हणजे आता परत मी काय करते, CH3 CH2 कोणताही कंपाऊंड तुम्ही घेऊ शकता ज्याच्यातून तुम्हाला काय करायचंय, 3 हायड्रोजन ॲटम काढायचे आहेत आणि करस्पॉन्डिंग 3 हॅलोजन ॲटम तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. बघा मी कोण घेतला, हा प्रोपेन, 3 ॲटम आहेत म्हणून प्रोपेन. रिॲक्शन होईल, कंडिशन तुमच्या काही मॅटर नाहीत करत, फक्त क्लासिफिकेशन शकतो. 3 हायड्रोजन काढायचे, मी पहिल्यातून एक काढते, चला पुढच्यातून आणखीन एक काढला, H2 होता, Hच ठेवला, पुढच्यातून आणखीन एक काढा, काय झालं, करस्पॉन्डिंग हॅलोजन ॲटम मी रिप्लेस केला. 3 हॅलोजन आहेत म्हणून काय झाला, हा ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी तुम्ही एका कार्बन मधून एक एकच काढाल, हा झाला ट्राय हॅलोजन. दुसरं एक्झाम्पल देते बघा याच्यामध्ये आणखी, CH3 CH2 CH3, सेम एक्झाम्पल आहे, प्रोपेन. प्रोपेन वरचा कंपाऊंड आहे, पण आता मी कसं हे करते बघा, CH3 पहिल्या कार्बनवर मी काहीच नाही चेंज केलं, कुठूनही काढू शकताय, त्यात काही रेस्ट्रिक्शन नाही. बघा त्या कार्बनकडे किती हायड्रोजन होते, 3. 3 मध्ये ते किती आहे, एकच आहे, म्हणजे काय झाले, इथं 2 रिप्लेस झाले, त्या दोन्ही ठिकाणी काय आलं, हॅलोजन आले. इथं 2 होता, एकच राहिला, म्हणजे एक रिप्लेस झालाय, त्या एक रिप्लेस झाल्याच्या ठिकाणी काय आला, एक हॅलोजन आला. सो असा पण हा ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह आहे आणि असं जरी काढलं तरी हा काय आहे, ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह आहे. सो कंडिशन्स काही नसतात तुमच्याकडे की ह्याच कार्बन वरून काढला पाहिजे, तुम्हाला ट्राय हॅलोजन काढायचे तर तुम्ही असाही लिहू शकता. बघा आणखीन एक एक्झाम्पल, अरिनचं बेन्झीन रिंग आहे, मी सांगितलं तुम्हाला, जरी मी मेन्शन करत नसेल तरी प्रत्येक ठिकाणी काय आहे, इकडे 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 हायड्रोजन ॲटम आहे. चला रिॲक्शन करा. आता काय करायचं, ट्राय हॅलो असल्यामुळे 3 हायड्रोजन कुठलेही रिप्लेस करा, 3 हॅलोजन काय केले, रिप्लेस केले. हा झाला ट्राय क्लोरो किंवा ट्राय हॅलो म्हणा, जनरली काय म्हणतो आपण, ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. लक्षात आलं तुम्हाला? सो हे आपण क्लासिफिकेशनचे 2 टाइप बघितले. एक ऑन द बेसिस ऑफ पेरेंट, तुमचा पेरेंट कोण आहे, पेरेंट जर अल्केन असेल तर हॅलो अल्केन, पेरेंट जर अल्कीन असेल डबल बॉन्डेड असेल तर हॅलो अल्कीन, पेरेंट जर अल्काइन असेल ट्रिपल बॉन्डेड तर हॅलो अल्काइन, पेरेंट जर एरोमॅटिक रिंग असेल, एरोमॅटिक रिंग म्हणजे कोण, अरीन असेल तर हॅलो अरीन. ओके, आणि त्यानंतर काय बघितलं, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, एक हायड्रोजन एका हॅलोजननी रिप्लेस झाला तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, 2 हायड्रोजन गेले 2 हॅलोजन आले तर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, 3 हायड्रोजन गेले 3 हॅलोजन आले कुठल्याही पोझिशनला येऊ दे तर तो काय झाला, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्या आणि काय करा, ट्राय करा, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काढून बघा, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काढून बघा, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काढून बघा. मी तर काही एक्झाम्पल्स दिलेत, तुम्हाला क्लासिफाईड करायचंय 2 बेसिस वरती. तुम्हाला मला सांगायचंय की ह्यांनी 4 कंपाऊंड दिले ते कोण आहेत. बघा सगळे तर पहिल्यांदा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत, कारण सगळ्यामध्ये काय आलंय, एकच हॅलोजन आहे, एकच हॅलोजन एकच हॅलोजन एकच हॅलोजन. सो सगळे कसे आहेत, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत. आणि हायड्रोकार्बन स्केलिटनच्या बेसिस वरती काय म्हणू शकते मी,
हा अल्केन मध्ये आलाय, बरोबर आहे. सिंगल बॉन्डेड सगळ्यात म्हणजे अल्केन मध्ये झालाय. सो पहिला आहे तुमचा हॅलो अल्केन. पहिला कशात येणार? हॅलो अल्केन मध्ये. दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड म्हणजे कोण? अल्कीन. सो सेकंड कोण आहे तुमचा? हॅलो अल्कीन. हॅलो अल्कीन. थर्ड वन बघा, एरोमॅटिक रिंग आहे, बेन्झीन आहे, म्हणून काय झाला तो? हॅलो अरीन झाला. आयोडीन असल्यामुळे मी काय म्हणेन? हॅलो म्हणजे कोण येणार होतं? हॅलोजन कोण आहे? आयोडीन. सो आयोडो बेन्झीन. आयोडो बेन्झीन. नॉमेनक्लेचर बघायचं आहे आपल्याला, फक्त क्लासिफिकेशन जरी कळालं तरी बस आहे याच्यामध्ये. बघा फोर्थ एक्झाम्पल, कोण याच्यात? ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड म्हणजे कोण? अल्काइन. अल्काइन. सो काय झाला तो? हॅलो अल्काइन. आणि नाव द्यायचं असतं तर हॅलो कोण आहे तर? क्लोरो आहे. सो क्लोरीन म्हणजे क्लोरो. क्लोरो प्रोपाइन, कारण 3 कार्बन. प्रोपाइन. गॉट इट? मी आणखीन काही एक्झाम्पल्स देते तुम्हाला. बघा बघा इथे मी काही 5 एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. पहिला ओळखायचं आहे की तुमचा स्केलेटन कोण आहे, त्याच्यावरती तो कोण आहे. हॅलो अल्केन आहे, हॅलो अल्कीन आहे, हॅलो अरीन आहे की हॅलो अल्काइन आहे हे सांगायचं. त्यानंतर तुम्हाला काय सांगायचं आहे? ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम तो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, डाय हॅलोजन आहे की ट्राय हॅलोजन आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल, सगळे सिंगल बॉन्ड आहेत. सगळे सिंगल बॉन्ड असतील तर कोण असणार आहे? हा अल्केन. सगळे सिंगल बॉन्ड असतील तर कोण आहे आपला? हा अल्केन आहे पेरेंट. आणि हॅलोजन एकच लागलाय, काय झाला? हॅलो अल्केन. एक तर पेरेंट म्हणून तुम्ही सांगितलं हा हॅलो अल्केन आहे, आणि नंबर ऑफ हॅलोजन ॲटम किती आहे? एकच आहे, म्हणून काय झाला? हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सेकंड बघा, डबल बॉन्ड आहे याच्यामध्ये. डबल बॉन्ड असल्यामुळे काय झाला? हा अल्कीन. डबल बॉन्ड असेल तर ENE अल्कीन, म्हणून पेरेंट कोण झाला याचा? अल्कीन. अल्कीन असेल तर काय असतो? हॅलो अल्कीन. आणि हॅलोजन ॲटम किती आहे? एकच आहे. एक असल्यामुळे परत काय हा झाला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. थर्ड वन बघा, परत सगळे कसे आहेत? सिंगल बॉन्डेड आहेत. बहुतेक हा कंपाऊंड परत रिपीट झालाय. चला वाढवूया ह्याला जरा पुढे. बघा कंपाऊंड कसे आहे? हा सगळे सिंगल बॉन्ड आहेत. सगळे सिंगल बॉन्ड असतील तर कोण असतो? अल्केन. म्हणजे कोण झाला हा तुमचा? हॅलो अल्केन झाला. पेरेंट कोण आहे? अल्केन. सो हॅलो अल्केन. आणि नंबर ऑफ हॅलोजन ॲटम किती आहेत? एकच आहे. परत हा कसा आहे? मोनो. मोनो HD लिहिते, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा पण कसा आहे? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा पण कसा होता? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट वन. चला फोर्थ बघा, CH2 आणि काय लागले? सगळे सिंगल बॉन्ड आले की सगळे सिंगल बॉन्ड म्हणून अल्केन. म्हणजे पेरेंट वरून झाला हा हॅलो अल्केन. आणि 2 हॅलोजन ॲटम आहेत, म्हणजे हा काय झाला आता तुमचा? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता बघा फिफ्थ, कसा कंपाऊंड काढला मी? CH2CH डबल बॉन्ड CH2. कितीही मोठा कंपाऊंड असेल, तुम्ही पहिल्या स्टेप मध्ये बघायचं सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे. काय दिसलं मला? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड असेल तर कोण असतो? हा अल्कीन. इथे लिहू का? काय असतो? अल्कीन. म्हणजे कोण झाला? हा हॅलो अल्कीन. या क्लासिफिकेशन मध्ये तो झाला हॅलो अल्कीन. आणि नंबर ऑफ हॅलोजन ॲटम बघा, इथे क्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे 2, म्हणून हा झाला डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. मी जरी आणखी तुम्हाला 6th एक्झाम्पल असं दिलं, काय सांगाल तुम्ही? एरोमॅटिक रिंग असल्यामुळे काय झाला? हा अरीन. म्हणजे काय झाला? हॅलो अरीन. हॅलो अरीन. बघा एरोमॅटिक रिंग आली तर हॅलो अरीन. आणि किती हॅलोजन ॲटम आहेत बघा? 1 2 3, म्हणजे हा झाला ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय झाला? हा ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आय होप या एंड ऑफ द लेक्चरला आज तुम्हाला काय करता येतील? सगळे कंपाऊंड्स जर मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दिले तर तुम्ही त्याला ह्या 2 पार्ट्स मध्ये आरामात क्लासिफाय करू शकाल. गॉट इट? चला लवकर जा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये.